नमस्कार, मी प्रशांत कदम. गेल्या काही दिवसांपासून तुम्ही हीट वेव्हच्या बातम्या ऐकत असाल आणि भारताचा नकाशा पण तुमच्या नजरेस पडला असेल, की ज्याच्यामध्ये आपली सगळी शहरं जी आहेत, ती उष्णतेच्या लाटेमध्ये कशी भगवी होऊन गेलेली आहेत, हे तुम्हाला कळालं असेल. प्रत्येक उन्हाळ्यामध्ये हल्ली पूर्वीपेक्षा ऊन वाढत चाललेलं आहे. उष्णतेच्या लाटेचा जो परिणाम होतोय, त्याच्याबद्दल आपण तितके गंभीर आहोत का? हा मात्र प्रश्न जो आहे तो आपण सगळ्याच क्षेत्रातल्या लोकांनी स्वतःला विचारण्यासारखा आहे. क्लायमेट चेंज किंवा वृक्षतोड, ग्लोबल वॉर्मिंग यासारख्या गोष्टींच्या बद्दल कुणी बोलायला लागला, की आपण त्याला सहजपणे दुर्लक्षित करतो. या आपल्याला समस्याच वाटत नाहीत जणू आणि त्याच्यामुळे असं फार काय नुकसान होणार आहे, असा पण आविर्भाव जो आहे तो अनेक लोकांचा असतो. पण गेल्या काही दिवसामध्ये जी बातमी आलेली आहे, AQI.in या वेबसाईटचा किंवा एका संस्थेचा जो सर्व्हे आहे, त्याच्यामध्ये जगातल्या 100 पैकी जवळपास 95 उष्ण शहरांच्या यादीमध्ये भारतातली शहरं आहेत आणि त्यामुळं हा नेमका फेनॉमेनन काय आहे? उष्णतेच्या अशा लाटा ज्या आहेत, त्या आत्ताच का वाढत चाललेल्या आहेत? त्या कधीपासून वाढतायत? त्याचा भविष्यात नेमका आपल्या पर्यावरणावरती परिणाम काय होणार आहे? आपण त्याच्याबद्दल सजग आहोत का? या सगळ्याची सविस्तर चर्चा करणार आहोत. मला माहिती आहे, की आपल्या एरवीच्या गप्पांमध्ये, चौकशीमध्ये सुद्धा सहजपणे आपण पहिला प्रश्न जो आहे, तो अर्थातच पर्यावरणाचा विचारत असतो. ऊन, वारा, पाऊस, थंडी हे आपले कुतूहलाचे विषय असतात. पण त्याच्यातल्या बदलांच्या बद्दल आपण तितके गंभीर आहोत का? हे मात्र आपण स्वतःला विचारत राहिलं पाहिजे आणि म्हणून जरा आज एक वेगळी चर्चा करतोय. माझ्यासोबत आहेत पर्यावरण तज्ञ अतुल देऊळगावकर सर, जे आपल्याला या संपूर्ण विषयाचे पैलू अ, व्यवस्थितपणे उलगडून सांगतील. सर, लातूरमध्ये आहात तुम्ही. तिथं उष्णतेची नेमकी काय स्थिती आहे? मी आता मुंबईमध्ये आहे आणि दिल्लीमध्ये इतकी वर्ष काम केल्यानंतर मला असं वाटलं होतं, की कदाचित उन्हापासून, इतक्या कडक उन्हापासून माझी सुटका झालेली आहे. पण असं काही दिसत नाहीये. मुंबईमध्ये सुद्धा हल्ली हीट वेव्हचा तडाखा जो आहे तो फार मोठ्या प्रमाणामध्ये जाणवतोय. हा जो एक वाढता फेनॉमेनन आहे त्याच्याबद्दल सुरुवातीला काय सांगाल? प्रशांत, आपण किंवा खरं तर आपले धोरणकर्ते हे 5 वर्षांचा विचार करतात असं हं, वाटतं आपल्याला. निसर्ग शतकाचा विचार करत असतो हं. आणि आपण जे काही करून ठेवलंय त्याचे रिटर्न गिफ्ट अधिक प्रमाणामध्ये निसर्ग देतो. ही जर बाजू आपण लक्षात घेतली तर 2010 पासून प्रत्येक हं. उन्हाळा हा अधिकपेक्षा अधिक उष्ण, अधिक विक्रमी असा होत चाललेला आहे. गेल्या वर्षी म्हणजे आता आपण फार दूर न जाता, नाही तर आपल्याला असंही सांगता येईल की 2012ला जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदा पंखे लावायला लागले, एअर कंडिशनर आले, तर ही बीबीसीने बातमी पहिल्या पानावर केली. ओके. 2025 ची जी उष्णतेची लाट होती ती देशातल्या 800 जिल्ह्यापैकी 281 जिल्ह्यामध्ये होती बरं. आणि आत्ताची उष्णतेची लाट ही जवळजवळ 452 ते 456 जिल्ह्यांमध्ये आहे. हं, म्हणजे हं, हं. देशाच्या 57% भागामध्ये हे जे दिसतंय आपलं, हे देशाच्या 57% भागामध्ये ही उष्णतेची लाट आहे. आणि बरं. आता जो सुरुवातीला उल्लेख केला तो AQI येतो, तर ते इंटरनॅशनल क्वालिटी ऑफ एअर ही स्विस कंपनी आहे. ती बरं. मॉनिटर्स तयार करते, पण ती जगामध्ये सगळीकडे लक्ष ठेवून ऑनलाईन तुम्हाला जगामध्ये उष्णता कुठं कशी आहे आणि त्यासाठी काय केलं पाहिजे याचं मार्गदर्शन करते. त्यांनी आपल्याला हे सांगितलं की आता सध्या आपल्याकडे उष्णतेची लाट कशी आहे. आधी मी लातूर बद्दल सांगतो. लातूरमध्ये काल या उष्माघाताचा 4था बळी गेला. बरं. 60 वर्षाचे एक शेतकरी गेले. एक 9 वर्षाचं तान्हं बाळ झोपाळ्यामध्ये ठेवलेलं असताना गेलं आणि हं. नंतर 25 आणि 40चे 2 तरुण. उन्हामध्ये सुद्धा कामं करणं भाग आहे असे लोक आहेत आणि हं. 12 ते 4 या काळामध्ये काम करताना नेमकं होतं काय, 40 अंशाच्या पलीकडे आपलं शरीर उष्णता सहन करू शकत नाही. बरं. आपलं शरीर त्यासाठी डिझाईनच नाहीये. हं, हं, हं. त्यामुळे 35 पर्यंत आपलं शरीर कसं बसं त्याला सामोरं जातं. त्याच्यापेक्षा जास्त झालं की हं. शरीरातले द्रव पदार्थ कमी व्हायला लागतात. ओके. सगळे द्रव घामाच्या वाटे किंवा त्या ह्याच्यात सगळे ते निघून जातात आणि त्यामुळे शरीरामध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार व्हायला लागतात, रक्तवाहिन्या मोठ्या होतात
आणि मग आपल्याला दम लागायला लागतो, स्नायू आखडतात आणि या रक्ताच्या गुठळ्यामुळे मेंदूचा झटका येऊ शकतो किंवा हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. आपल्या अजूनही आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जे आहे केंद्रीय, त्यांनी उष्माघाताचे बळी ही आपत्ती समजलेलीच नाहीये, उष्णतेची लाट. त्यामुळे उष्माघाताचे बळी हे हार्ट फेलने गेलेत, चक्कर येऊन गेलेत असं आपण सांगतो. पण ती जर खरी नोंद केली तर बर आपल्याकडे लक्षावधी बळी जात आहेत असं लक्षात येतं. ही आत्ताची सगळ्यांना सहन करायला लागते आणि त्यातही हम्म, म्हणजे हा WHO रिपोर्ट आहे की 2020 साली जे बालक जन्माला आले, बीटा जनरेशन, हम्म, त्यांना उष्णतेचा कडेलोट सहन करावा लागणार. बर हम्म, 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 कारण 2030 नंतर जी उष्णतेची लाट येणार आहे किंवा त्याच्याबद्दल आपण असं सांगू, गेल्या शतकामध्ये हम्म, 50 वर्षात एखादी लाट, तीव्र लाट 100 वर्षात एखादी असायची, ती 2013 नंतर त्याची वारंवारिता वाढलीये. 2030 नंतर प्रत्येक वर्ष हे उष्णतेच्या लाटेचं असणार आहे असं जागतिक हवामान शास्त्रज्ञ सांगतात आणि त्याची कारण आहे, अनेक म्हणजे कारण ती आहेत. आता सामान्य आपण गोष्ट असेल, म्हणजे दरवर्षीच होणारा फेनॉमेनन. न्यू नॉर्मल बापरे. आणि ते आपण बघतोय, म्हणजे हे हम्म, दूर हम्म, नाहीये. बरं, याच्याविषयीची पुस्तकं लिहिलेली आहेत. मार्क लिनसनं 2007 साली पुस्तक लिहिलं होतं की जगाचं तापमान 2 अंश ते 6 अंश वाढलं तर जगाचं काय होणार आहे. हम्म, ब्रिटनचा हम्म, फार मोठा पार्लमेंटरीकर आहे. तर 2024 साल हे आपल्यासाठीचं एक डिमार्केशनचं इयर आहे. हम्म, 2024 म्हणजे हवामान बदलाच्या पूर्वीचा काळ आणि 24 नंतर म्हणजे हवामान बदल नंतर उत्तर काळ, असा आपण या हम्म. काळामध्ये प्रवेश केला. म्हणजे काय, 2024 साली पृथ्वीचं तापमान हे कसं वाढलं, तर औद्योगिक क्रांतीच्या वेळेला जे तापमान होतं त्यापेक्षा 1.4 अंशांनी वाढलं. काही जणांचं म्हणणे ते 1.75 75 डिग्रीजनी वाढलेले. इथून पुढचा काळ हा अतिशय अनिश्चित हवामानाच्या दृष्टीने, ऋतूच्या दृष्टीने असणार आहे. याचं कारण कार्बन उत्सर्जन जे वाढत जातं, हम्म, त्याचं करायचं काय. सेफ बर लिमिट कधी होती, 1988 साली 350 पार्ट्स पर मिलियन, म्हणजे एका घनमीटर मध्ये 350 घनकण असतील कार्बनचे तर ते सुरक्षित आहेत. हम्म, आत्ता हम्म, हम्म, इराण इस्रायल युद्ध सुरू व्हायच्या आधी ते 430 होतं, आता ते 432 झालंय. बर मग हे कार्बन उत्सर्जन जाणार कुठे, तर ते हम्म, काही अंश म्हणजे 30-33% ते हवेत शोषलं जातं. 33% साधारणपणे जंगलानं शोषून घ्यावं अशी अपेक्षा आहे. आपण वरचे वर हम्म, जंगल तोडून टाकतोय हम्म, आणि उरलेलं जे असतं ते समुद्रामध्ये जातं. हम्म, समुद्रामध्ये पाण्याशी संयोग झाल्यानंतर पाणी आणि कार्बन डायऑक्साईड यांचं कार्बोनिक ऍसिड तयार होतं, त्यामुळे समुद्राचं पाणी तापतंय. म्हणजे सध्या बर जमीनच तापत नाहीये, तर जगातले सगळे समुद्र उष्ण होत आहेत, वाफ होते. म्हणून आपल्याला हवामानात जो बदल आहे, अतिवृष्टी, गारपीट, हे जे काही बरोबर. होतंय, ढगफुटी, हे सगळी त्याची कारण आहेत. त्याचा एक भाग उष्णतेची लाट सुद्धा आहे. हम्म, हम्म, आता तो आपल्याला कसा त्रास देतो ह्याच्याबद्दल सांगतो. हम्म, एक तर उष्णतेचा घुमट तयार होतो जो सध्या तयार झालेला आहे, जो हम्म, 2021 साली झाला होता, 2016 साली तयार झाला होता. म्हणजे असं की आपल्या तिन्ही बाजूनी समुद्र आहे. हो. तर या गरम वाफेचे प्रवाह जेव्हा वर येतात आणि एक घुमट तयार होतो हम्म, अवकाशामध्ये, आणि तो घुमट गरम हवेला बाहेर जाऊ देत नाही. म्हणजे कुकरचं झाकण बंद करून वाफ केल्यानंतर काय होईल, तशी आपली आत्ता अवस्था आहे. दिस इज हीट डोम. ओके. हे हम्म, हम्म, नैसर्गिक ही नैसर्गिक आत्ताची कारणं झाली. पण आपण आपल्या हाताने करून ठेवलेली किती कारणं आहेत, हाताने करून ठेवलेली, हम्म, तर ती काय काय आहेत. तर एक तर आपण शहरांची जी वाट लावली आहे, आपल्या शहरांमध्ये उष्णता शोषून घ्यायला हम्म, उद्यानं होती, झाडं होती, शहराच्या आजूबाजूला होती, शहरामध्ये तलाव होते, तळी होते, सरोवर होती. आपण बरोबर. जवळजवळ 45, याला ब्ल्यू आणि ग्रीन झोन्स म्हणतात, ते आपल्या देशातनं 45% नाहीसे झालेले आहेत. पार काश्मीरच्या सरोवरापासून ते अगदी चेन्नईपर्यंत सगळीकडे. यामुळे उष्णतेच्या लाटेचा धोका अजून वाढतो. हम्म, आणि कॉन्क्रीट आपण टाकतो, हे जे बर कॉन्क्रीट पूल सगळीकडे जे झाले,
साधारणपणे कॉन्क्रीटवर जर आपण पाहिलं ना, तर हवेचं समजा इथे 40 डिग्री टेम्परेचर असेल, तर कॉन्क्रीटच्या रोडवर तुम्ही घेतलं तर कॉन्क्रीटच्या रोडवर बाहेरच्या तापमानापेक्षा तुम्हाला 10 ते 20 डिग्री टेम्परेचर जास्त मिळेल. ओके. असं कॉन्क्रीट तापतं. ते कॉन्क्रीट रात्री तुम्हाला परत उष्णता बाहेर सोडतं. बरोबर. शहरामध्ये एसीचा एक्झॉस्ट आहे, वाहनांचा एक्झॉस्ट आहे, त्यामुळे शहरामध्ये हीट आयलँड इफेक्ट तयार होतो. आणि ते बिल्डिंग मध्ये काचेचा वापर पण करण्याची प्रथा खूप वाढत चालली, म्हणजे काचेच्या बिल्डिंग तयार होतात. काचेच्या बिल्डिंग करायच्या आणि आत एसी लावायचा थंड करण्यासाठी, आणि मग ती उष्णता बाहेर फेकायची. यामुळे शहरं ही उष्णतेची बेट झालेली आहे. प्रशांत, या बाबतीमध्ये आता हे सगळीकडे का क्लायमेट चेंज इज अ ग्लोबल फेनॉमेना, पण युरोप काय करतं त्यासाठी, किंवा आपल्याकडे दिल्लीच्या सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंटनी, कानपूरच्या IITनी ही स्ट्रेस मेजरमेंट केलेलं आहे शहरामध्ये. बर. याच्या कोणत्या भागामध्ये उष्णतेचा ताण जास्त आहे, तर सध्या आपल्या सगळ्या शहरांमध्ये, म्हणजे पुणे, मुंबई, नागपूर, सोलापूर, कोणतेही शहर घ्या, कॉन्क्रिटायझेशनमुळे 75% भूभागावर हीट स्ट्रेस आहे. बर. आता हे दुसरं कारण झालं. आता त्यामध्ये अजून भर एल निनो इफेक्टची आहे यावर्षी, आणि तो एल निनो सुपर एल निनो आहे. म्हणजे प्रशांत महासागरामधले जे प्रवाह आहेत, जे पूर्वेकडनं पश्चिमेकडे जातात, ते बदलतात, आणि त्या एल निनोमुळे आपल्याकडे दुष्काळ पडतो, तापमान वाढतं. तो सुपर एल निनो म्हणजे काय, समुद्राचं पाणी 2°C जास्त वाढलं. समुद्राचं पाणी थंड व्हायला पण वेळ लागतो खूप. आता आधी 1.4 आपलं तापमान वाढले, त्यामध्ये या 2 भर, आणि त्यामध्ये हा जो हीट डोम आहे, म्हणून आपण सध्या भट्टीमध्ये आहोत. उष्णतेचा बॉम्ब हल्ला याला म्हणतात. हे आपण करतोय, आपण वातावरणातनं आपण जातोय. या सगळ्याचा सगळ्यात जास्त परिणाम होतोय तो गरिबांवर, शेतीत काम करणाऱ्यांवर, उघड्यावर राबणारे शेतमजूर, उघड्यावर राबणारे वीटभट्टीतले कामगार, बांधकाम कर्मचारी, आणि हे किती जण दगावतात. आता जो आपण एक चित्र दाखवलं, शरीराच्या मेंदूपासून खालपर्यंत सर्व भागांवर उष्णतेचा परिणाम होतो, कारण आपलं शरीर हे 40च्या पुढचं तापमान सहन करायला नाहीये. आणि आता 40 सगळीकडे सर्रास टेम्परेचर झालेलं आहे. त्यात अजून एक भाग आहे प्रशांत, उष्णता नुसती अशी मोजत नाहीत उष्णतेची लाट. जी आपल्याला हे माहिती आहे की समुद्राच्या ठिकाणी जर तापमान 37च्या पुढे गेलं तर, डोंगराळ भागात 30च्या पुढे गेलं तर, आणि मैदानी भागात 40च्या पुढे गेलं तर उष्णतेची लाट म्हणतोय, किंवा 45च्या पुढे गेलं तर ती उष्णतेची लाट आहेच आहे. या उष्णतेच्या लाटेचा अजून एक भाग आपल्याला माहिती आहे, तो म्हणजे दिवसाचं तापमान वाढतं तसं रात्रीचंही तापमान वाढतं. हो हो. म्हणजे हे हल्ली खूप जाणवायला लागले. म्हणजे मलाही जाणवते की पूर्वीच्या काळी गावाकडे असं व्हायचं की उन्हाळा दिवसभर कितीही जरी असला तरी संध्याकाळी थोडंसं प्लीझंट वाटायला सुरुवात व्हायची, वारं व्हायचं. उन्हाळ्यातल्या रात्री इतक्या त्रासदायक नव्हत्या, पण अचानक हे झालंय की आपल्याकडे रात्री पण आता हल्ली खूप गरम व्हायला लागलंय. तर हे नॉर्मल आहे की कशामुळे, म्हणजे इतकं? नाही, परत तो हवामान बदलाचा भाग आहे, आणि त्यातला एक परत महत्वाचा भाग सांगतो असा आहे, आपल्या 3 बाजूनी समुद्र आहे. त्या समुद्राचे आपल्याला जसे फायदे आहेत, तसंच समुद्राचं तापमान वाढल्यामुळे बाष्पकणं जास्त येतात, म्हणून उष्णता अधिक दमटपणा. ही दमट उष्णता जी आहे, याला उष्णतेचा निर्देशांक म्हणतात. म्हणजे रिलेटिव्ह ह्युमिडिटी किती आहे आणि तापमान किती आहे. म्हणजे मुंबईमध्ये 40°C मुंबईमध्ये तापमान असेल आणि रिलेटिव्ह ह्युमिडिटी 50-60 असेल, तर तुम्हाला चटके जे बसणार आहेत ते 45° बसणार आहेत. हा एक भाग. आणि दुसरा भाग, उष्णतेचं जे सध्या सगळं प्रारूप बदलतंय, त्यामध्ये रात्रीचं तापमान हे उच्चतोड केली आहे म्हणून, आणि या दमटपणामुळे दिवस आणि रात्रीच्या तापमानात जो फरक 10 ते 12च्या पुढे पाहिजे, तो आता 6 ते 9 आहे. मुंबईमध्ये तो 6 ते 9 आहे. मुंबई फार धोक्याच्या टप्प्यावर आहे. लखनौ याच टप्प्यावर आहे. म्हणजे उत्तरेतले अनेक भाग आहेत, आपण हे समजून घेत नाही, त्यामुळे आपली तगमग जास्त वाढते. नाहीतर काय व्हायचं, आता तू म्हटल्याप्रमाणे पहाटेचा गारवा, रात्रीच्या थंडाव्यात आपलं शरीर विश्रांती घ्यायचं, स्नायू शिथिल व्हायचे,
हे स्नायू शिथिल जर झाले नाहीत तर तो जास्त परिणाम होतो. तो स्ट्रेस इंटरनल खूप आहे आणि त्यामुळे आपली तगमग होते. तर हाही एक उष्णतेच्या लाटेचा भाग आहे. इफेक्टिव्ह हीट मोजावे लागते. म्हणजे हीट इंडेक्स काय आहे ते बघून तापमान ठरवून मग तुम्ही आता खरं प्राथमिक आरोग्य केंद्र आणि आरोग्य विभागाचं काम सुरू होतं की तुम्ही उष्णतेची लाट आलेली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र काय करतात, आशा कार्यकर्त्या काय करतायत. मी पाटण्यामध्ये बघितलं 10 वाजल्यापासून भोंगे फिरवतात की कृपया 12 ते 4 काम करू नका, कामाचे तास बदला, तुम्ही सकाळी काम करून घ्या किंवा संध्याकाळी काम करून घ्या, ठिकठिकाणी सरबत ठेवा, पाणी ठेवा आणि मग बाकीच्या गोष्टी ज्या एवढ्या करता येण्यासारख्या आहेत ना की तुम्ही तुमच्या झोपडी किंवा छताला पांढरा रंग द्या म्हणजे उष्णता थोडीशी दूर होईल. एक्झॉस्ट फॅन ₹800 एक्झॉस्ट फॅन आहे. लोकविज्ञानच्या डॉक्टर अनंत फडके, अविनाश हावळे पुण्यातल्या लोकांनी त्याचा खूप प्रसार केलेला आहे. तो जर खिडकीत लावला तर दिवसा किमान 5 ते 6 अंशाचा फरक पडतो आणि रात्री तुम्हाला गारवा मिळतो. अगदी कूलर सारखा गारवा मिळू शकतो. बर. अपार्टमेंट्सना यासाठी म्हणजे कार्पेट एरियाचा फक्त विचार करून चालणार नाही. बिल्डर्स, आर्किटेक्ट्स, ग्राहक, डॉक्टर यांनी एकत्र मिळून हीट वेव्हला सामोरं जाण्यासाठी सध्याच्या तुमच्या अपार्टमेंट्सना, संकुलांना काय करायचं याचा विचार करायला पाहिजे आणि उत्तर आहेत. इव्हॅपोरेटिव्ह कुलिंग आहे. म्हणजे एअर कंडिशनर पेक्षा म्हणजे एअर कंडिशनर उष्णता बाहेर टाकतं त्यापेक्षा इव्हॅपोरेटिव्ह कुलिंगनी डेऱ्याला जसं कुलिंग इफेक्ट मिळतो तसा दिला जाऊ शकतो. डिस्ट्रिक्ट कुलिंग म्हणजे पूर्ण कॉम्प्लेक्सचं कुलिंग करता येतं. इथून पुढे आपल्याला हरित इमारती, हरित शहरं म्हणजे क्लायमेट रेझिलियंट बिल्डिंग, क्लायमेट रेझिलियंट सिटीज असा विचार करता येऊ शकतो. आपल्याकडे आहेत ना, IIT कालिकत आहे, IITच्या अनेक बिल्डिंग्स आहेत. चेन्नईमध्ये, त्रिवेंद्रममध्ये लॉरी बेकरांच्या बिल्डिंग आहेत, त्यांच्या शिष्यांनी केलेल्या बिल्डिंग आहेत. आपल्या डहाणूमध्ये प्रतीक धाबनेरनं केलेल्या मातीच्या इमारती आहेत. या असं एकही नाही. गलिच्छ शहरांमध्ये भारतातले अनेक शहर आहेत. बरोबर. अतिप्रदूषित शहरांमध्ये भारतातले अनेक शहर आहेत आणि अतिप्रदूषण जिथं आहे तिथं हीट इंडेक्स जास्त असतोच. ओके. कार्बन इमिशन आणि हीट वेव्ह हे डायरेक्ट संबंध आहे. याच्यावर अनेक पद्धतीचं संशोधन केलेलं आहे. मग तुम्ही ही उष्णता बाहेर कशी काढून टाकणार त्यासाठीच आणि सगळ्यात त्यातला सोपा उपाय म्हणजे वृक्ष वाढ. आपण चीन बद्दल बरंच बोलतो. लिओ झाऊ नावाचं जे चीन मधलं शहर आहे तिथं त्यांनी कार्बन डायऑक्साईड शोषून घेण्यासाठी आणि थंडावा निर्माण करण्यासाठी 1 लाख झाडं शहरात लावलेली आहेत. त्याला ते फॉरेस्ट सिटी म्हणतात, वनयुक्त शहर. बर. त्यामुळे अशा पद्धतीने हिरवेपणा जर तुम्ही वाढवला, आपण जेव्हा एरवी एक झाड म्हणजे काय असं जे म्हणतो आणि ठिकठिकाणी झाडं तोडतो तर आपण हे विसरतो की झाड उष्णता शोषून घेतं, झाड ट्रान्सपायरेशन करतं, झाड थंडावा देतं. आपण फोटो पाहिला गेल्या आठवड्यामध्ये दिल्लीतल्या एका गृहस्थानी गेल्या वर्षी केलेलं होतं. दिल्लीतलं तापमान जेव्हा 49 होतं, झाडाखाली जाऊन त्यांनी पाहिलं 20 अंश डिग्रीचा फरक पडलेला आहे. हे इकॉनॉमिक टाइम्सची बातमी आहे. बरोबर. आपण दाखवतोय आपल्या प्रेक्षकांना किती फरक पडू शकतो. म्हणजे झाडामुळे एवढा फरक पडतो आणि तरी पण आपण झाडाला काही किंमतच देत नाही कारण ते सगळं मोफत आहे. खरंय. आणि आपण आता जेव्हा हे बोलतोय त्याचवेळी आपल्याकडे बातम्या काय चालू आहेत तर वृक्षतोडीचे नियम बदलण्यात आलेले आहेत. पूर्वी जी 30 दिवसांची मुदत असायची ती आता 15 दिवसांमध्येच मिळणार आहे. म्हणजे ईज टू बिझनेस हा आपण कुठल्या लेवलला घेऊन चाललेलो आहोत आणि त्याच्यामधले धोके आपल्याला कळत नाहीयेत का? अनेक प्रकल्पांच्या वेळी जी झाडं तोडतो त्याची भरपाई होणार असं सांगितलं जातं. भले मोठे आकडे सांगितले जातात पण प्रत्यक्षात ती लागवड होतीये का याचा मात्र आपण कोणी विचार करत नाही आहोत. नाही, याचा मी आधी म्हटलं त्याप्रमाणे याच्या रिटर्न गिफ्ट निसर्ग देत आहे. आपल्याकडे येणाऱ्या चक्रीवादळ, आपल्याकडे येणाऱ्या ढगफुटी, पाऊस आणि येणारे पूर. कोणतं शहर आहे जिथं पूर येत नाही? पुण्यामध्ये पण येतं, बेंगलोरमध्ये पण येतं. याची कारणच आपण निळ्या आणि हिरव्या जागा नष्ट केलेल्या आहेत आणि निसर्गाची आपण अजिबात निसर्गाला किंमत देत नाही.
आणि मग तो आपल्याला का किंमत देईल निसर्ग? बरोबर. निसर्ग तेच होतं. हत्या हं, निसर्ग हत्या ही आत्महत्या आहे. हं, हं, पण आपण आत्ताचे तात्कालिक फायदे जे बघतो काही जणांचे, हं, म्हणजे वैयक्तिक फायद्यासाठी सार्वजनिक हानी, हा हं. आत्ताच्या विकासाचा पॅटर्न आहे. अगदी खरं आहे. आणि पण त्यामुळं हां. एकानंतर एक, याला कॅस्कॅडिंग इफेक्ट म्हणतात, कॅस्कॅडिंग इफेक्ट. आणि आणखीन एक हं, गोष्ट लक्षात घ्या, हवामान बदल हा लिनियर नाहीये, हं, स्ट्रेट लाईन मध्ये नाहीये. हं, म्हणून म्हणजे वैज्ञानिक आणि वैज्ञानिकांच्या संस्था, हं. पृथ्वी आयोग नावाचा एक आयोग आहे, अर्थ कमिशन. त्यामध्ये हो. जगातले नामवंत वैज्ञानिक आणि नामवंत संस्था एकत्र आल्यात आणि पृथ्वीच्या त्यांनी बाउंड्रीजचा विचार केलेला आहे, मर्यादा. म्हणजे हं. जलचक्राची मर्यादा काय, बर्फाच्या चक्राची मर्यादा काय, वायूच्या चक्राची मर्यादा काय, जैवविविधता. आणि ते म्हणतात की या सगळ्या मर्यादा टिपिंग पॉइंटला, कडेलोटाला आलेल्या आहेत. किती गंभीर आहे मग हे. आपण आपण आपल्या पुढच्या पिढीला काय देणार आहोत मला सांगा? अगदी आपल्याकडे खरं धड आहे. ऑक्सिजन नाही, धड पाणी आपण देऊ शकत नाही, उष्णतेच्या लाटेतून वाचू शकत नाही. म्हणजे खरोखर एक हे स्टेटमेंट आहे प्रशांत. 9 बरोबर. महिन्याचं बाळ, ती बाई, आई हो तिची ना. त्याला झोपाळ्यामध्ये सोडते आणि नंतर बघते आणि ते बाळ गेलंय. हे आणि आपल्या सगळ्या सार्वजनिक जीवनाचं हे प्रतीक आहे. खरं आहे. आणि आणि जेव्हा ही बाळं हां. जातात ना, ते त्यांचं शरीराचं तापमान घेतलं तर 109, 110 डिग्रीज असतं. बापरे! हं, हं, हं. आणि मगाशी तुम्ही जे म्हणालात, की 2000 किती 30-40 नंतर हा सगळा म्हणजे दरवर्षी तीस होणारा एक नियमित दरवर्षी होणार. उन्हा दरवर्षी उन्हाळ्याची लाट येईल 2030 नंतर. बाप याच्यापेक्षा काही अंदाज अजून भयानक आहेत. त्यामुळे ते सांगावेसे वाटत नाही. हं, हं, हं. पण आणि वैज्ञानिक म्हणजे हो. जे सिम्युलेशन करतात, की हं. हे झालं तर काय होईल, ते झालं तर काय होईल, ते झालं तर काय होईल, सुपर कॉम्प्युटरवर. त्यातनं दिसतायत आपण त्या दिशेनं चाललोय. बापरे! आत्ता पण आपण म्हणजे एप्रिल संपतोय, तोवरच आपल्याला हे चित्र दिसतं इतकं भयानक. अजून मे पार पडायचा आहे. या वर्षीची एकंदर स्थिती सुपर अल निनोमुळं तुम्हाला काय दिसतीये? त्याबद्दल नेमके अंदाज काय आहेत? नाही, हे पहा, मी शास्त्रज्ञ नाही, मला पर्यावरण तज्ञ म्हटलं तरी पर्यावरणचकच हं, आहे. हं, कारण हं. जे अनेक ठिकाणच्या गोष्टी वाचून, ऐकून, बोलूनच आपण हे सगळे बोलत असतो. बरोबर. हं, सुपर सुपर एल्निनोचा आत्ताचा अंदाज 2016 सारखा दुष्काळ आपल्याकडे असा आहे. हं, जेव्हा काही ठिकाणी पेरणीच करता येणार नाही. काही ठिकाणी पाऊस येईल पण पीक येऊन पुन्हा दुबार पेरणी करावी लागेल का काय? हे हं, आत्ता सगळे अंदाज आहेत. हे अंदाज का आहेत माहितीये का? कारण हं. पाऊस इतक्या वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून असतो, 12-15. बरोबर. त्यामध्ये हं, हं, समुद्राचे प्रवाह आहेत. त्यात आता हं. नवीन भर पडली आहे. अटलांटिक समुद्रातले प्रवाह बदलत आहेत. बरं. बर्फ वितळल्यामुळे अटलांटिकमध्ये बर्फाचं पाणी आल्यामुळे त्याचं खारेपण कमी होऊन आणखीन खूप वेगळे परिणाम होऊन आणखीन आपल्या ह्याच्यावर विपरीत परिणाम पावसावर होणार आहेत असं सांगितलं जातं. हं. ठामपणे आणि कित्येक वेळेला हे जे अंदाज आहेत ना, त्याच्यापेक्षा वास्तव अजून भयानक होतं. भयानक असतं. खरं आहे. आता आपण जे म्हटलं 1.4 अंश सेल्सिअसनी पृथ्वीचं तापमान वाढलंय. पण ते 2 ध्रुवावर 5 अंशांनी वाढलंय. त्यामुळे बरं. 2 ध्रुव असे वितळत आहेत, की 2 ध्रुवावरचं बर्फ 2040 ला संपेल का 2050 ला संपून जाईल, असे प्रश्न विचारले बाप जातात. हं, 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 हं. पण मुद्दा असा आहे, की यावर आपण विचार तरी करतोय का? की आपण हं. सामोरं कसं जाणार आहोत? खरं आहे. कुठेतरी पथदर्शक प्रकल्प करता येतील का? की आम्हाला एका गावामध्ये उष्णतेच्या लाटेला रोखता आलं, म्हणजे बाहेर 45 अंश सेल्सिअस आहे, पण आम्ही ते 35 मध्ये आणू शकलो आणि उष्णतेच्या लाटेत कुणी आजारी पडलं नाही. छोट्या गावात तरी करा. खरं आहे. हे बघा, आपल्याकडे सध्या पैसा आहे. आपल्याकडे सध्या विज्ञान आहे, तंत्रज्ञान आहे. मग ही इच्छा का नाही? हं, आणि हं. सरकार काय करेल न करेल तो मुद्दा वेगळा. सिव्हिल बरोबर. सोसायटी, अभियंते आणि या बिल्डरना पण ह्याचं काही पडलेलं नाहीये. हं, हं, हं. तुमच्या आर्किटेक्ट्सनं काय शिकवलं पाहिजे? बरोबर. की तुमच्या तंत्रज्ञानामध्येच तुम्ही अशा काही गोष्टी वेस्ट आणू ह्याचा शकता, की जेणेकरून याचा आपण मुकाबला करू शकतो. हो.
म्हणजे कार्बन झिरो आहे. आमच्या आमच्या बिल्डिंग मधनं सांडपाणी बाहेर जातच नाही. आम्ही त्याचा हम्म, पुनर्वापर करतो. घन कचरा हम्म, आम्ही बाहेर जाऊ देत नाही. त्याचा आम्ही हम्म, हे करतो. या हम्म, दिशेनं आपण कधी जाणार? त्यांना कधी आपण इन्सेंटिव्ह देणार? हम्म. आपल्या नगरपालिका अशा का होऊ शकणार नाही? हे जर झालं तरच आपण या उष्णतेच्या, कारण खूप दीर्घकाळ त्याचं काम करावं लागतं, मग त्याचे रिझल्ट मिळतात. बरोबर. नाही, आणि आपल्या म्हणजे शहर इंग्लंड, नियोजनामध्ये मुळात या गोष्टींचा समावेश आहे का? म्हणजे अ, अशा ओपन स्पेसेस ठेवणं, शहराची जी ग्रीनरी आहे ती जपणं, त्याच्यानंतर पाण्याचे साठे जपणं, कन्स्ट्रक्शनमध्ये अशा काही गोष्टींचा जाणीवपूर्वक वापर करणं, की जेणेकरून आपण जास्त उष्णता उत्सर्जित करत नाहीयेत. या सगळ्याचा आपल्या धोरणामध्ये कुठं समावेश दिसत नाही, आणि दिवसेंदिवस या सगळ्याबद्दलची स्थिती जी आहे ती म्हणजे भीषण होत चाललेली आहे. म्हणजे मुंबईमध्ये आपण बघतोय की मँग्रोव्हज पूर्वीचं आणि आत्ताचं किती त्याच्यामध्ये फरक होत चाललेला आहे. टेकड्या बऱ्याच शहरामध्ये उद्ध्वस्त होत आहेत. तर शहर नियोजनामध्ये या सगळ्या गोष्टींचा कुठेही आपल्याला त्याच्यात हे दिसत नाही प्रतिबिंब. अजिबात नाही. शहर नियोजनाचा याच्या कशाशीही काडी मात्र संबंध नाही. तो असता तर, हम्म. म्हणजे आता शहर नियोजन काय असतं, परत आपले सगळे हे IAS अधिकारी, हो. मंत्री, आमदार सिंगापूरला पण जातात, युरोपात जातात. टाउन प्लॅनिंगच्या परवानगीशिवाय तिथं काहीही करता येत नाही. घराची हम्म. उंची किती, घराचा रंग किती, लाईट कुठे लावायचा, तुम्ही सांडपाण्याची व्यवस्था काय केली, आपल्याकडे काय बघितलं जातं? आपल्या गटारीचं डिझाईन सुद्धा योग्य नाही पाणी वाहून जाण्यासाठी. हायड्रॉलिक्सच्या दृष्टीने गटारींचं डिझाईन योग्य नाहीये अजिबात. हम्म. 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 अंडरग्राऊंड ड्रेनेजचं पण नाहीये. तर सिव्हिल इंजिनिअरिंग पूर्णपणे बिल्डरच्या ताब्यात गेलेलं असल्यामुळे हम्म. या बिल्डरना एकदा समजून सांगितलं की पाहिजे की तुम्ही नफा खूप कमवता, कमवा, पण हम्म. ऍट द कॉस्ट ऑफ व्हॉट? एक बरोबर. आंबील नाला पुण्याचा ज्याच्यामुळे पूर आला होता, हो. त्याच्याबद्दल असं म्हणतात अंदाज की 128 कोटी रुपयाचं नुकसान झालं होतं. हम्म. याला जोपर्यंत आपण अधिकाऱ्यांना जबाबदार धरणार नाही ना, एक्झॅक्टली, खरंय. अकाउंटेबल कोण अकाउंटेबल आहे याला? हे का झालं याची हम्म. चौकशी करतो का आपण आपत्तीची? नो बडी इज अकाउंटेबल. बरोबर. म्हणजे उत्तरा उत्तराखंडमध्ये अख्खा धरण वाहून जातं, हो. बोगदे पडतात, हे, आणि आपण कशालाच काही म्हणत नाही. आपल्याकडे माळी होते, भूस्खलन होतं. खरंय. तुम्ही एखादा विकास प्रकल्प करताना, त्या विकास प्रकल्प करताना कॉस्ट बेनिफिट आणि जे त्यामध्ये तुम्ही कोणत्या आपत्ती गृहीत धरल्या बरोबर. आणि त्याचा विचार करून तुम्ही काय प्रोव्हिजन केली आहे, हम्म. हे हम्म. प्रश्न आपण कुठे विचारतो? ते जे आर्थिक गणित आहे ते निव्वळ आर्थिक गणित आहे. पण जगामध्ये सर्वात इकॉनॉमिक्सचा अभ्यास केला जातो, हिडन हम्म. इकॉनॉमिक्स ऑफ नेचरचा अभ्यास केला जातो, आणि त्यानुसार, आणि खरं तर त्याच्यामध्ये 2 भारतीय आहेत. केम्ब्रिज बर. विद्यापीठामध्ये पार्थदास गुप्ता आहेत, स्वित्झर्लंडमध्ये पवन सुखदेव आहेत. हे बर. सगळे डॉक्टर पार्थदास गुप्ता हे इकॉनॉमिक्स ऑफ बायोडायव्हर्सिटी समजून सांगतात, हम्म. 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 आणि हम्म. पवन सुखदेव हे हिडन इकॉनॉमिक्स ऑफ नेचर सांगतात. त्यांचं म्हणणं आहे निसर्गाकडनं फुकट मिळतं म्हणून किंमत नाही. मधमाशांनी जर बिल पाठवलं ना पृथ्वीला की आमच्या पराग सिंचनाचं बिल द्या, तर ते $6 ट्रिलियन होईल. बापरे. खरंय, खरंय. हा, फुकट मिळते म्हणून त्याची किंमत नाही, आणि आपण ते सगळं ओरबाडत चाललेलो आहोत. म्हणजे अतिशय महत्वाची गोष्ट सर तुम्ही आता सांगितलीत. या चर्चेच्या शेवटी मला हे विचारायचंय की म्हणजे आता अशा पद्धतीनं गोष्टी वाढत असताना, म्हणजे हा सगळ्या जगाचाच प्रश्न बनलेला आहे, तर किमान जागतिक लेवलला तरी तुम्हाला या सगळ्या संदर्भात काही ठोस उपाययोजना दिसतायत का? आपण नेमकं हे पुढं कसे जाणार आहोत आणि पुढच्या पिढीला काय देणार आहोत? शेवटची कमेंट. नाही, आता ट्रम्प काळ सुरू झाल्यापासून जागतिक हवामान परिषदेला काहीही अर्थ उरलेला नाही. नाहीतर तो एक इंटर गव्हर्नमेंटल पॅनल, IPCC ला पूर्वी महत्वाचं, त्यांच्या रिपोर्टला महत्वाचं, त्यानुसार जग एकत्र यायचं, काही धोरणं ठरवायचे, आणि त्याचा काही अंशी खाली परिणाम होण्याची शक्यता आहे. आता हम्म. सगळेजण स्वयंभू, म्हणजे मन मानेल तसं मोकाट झालेले आहेत. कोणी कार्बन उत्सर्जन किती कमी करावं, काय नाही वगैरे, हा हम्म. एक भाग झाला. पण हम्म. त्यामुळे जगातल्या वैज्ञानिकांच्या संस्था, आर्किटेक्टच्या संस्था, सिव्हिल हम्म. इंजिनियर्सच्या संस्था या एकत्र येऊन विचार करून लोकांना जागं करतायत. बर. त्याबरोबर आर्टिस्ट आहेत, हम्म. आर्किटेक्ट्स आहेत,
चित्रकार आहेत, संगीतकार आहेत, ते सांगतायत की आपण पृथ्वी वाचवली पाहिजे. बरोबर. हा एक भाग. पण दुसरा भाग आपल्याकडं हं. विशेषतः महाराष्ट्रात या पद्धतीने काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था पण नाहीयेत. सरकारला पण याचं काय किती गांभीर्य ते आपल्याला दिसतंय. मला पण असं वाटतं की सरकार काय करेल याची वाट न बघता आपला हा प्रश्न आपला आहे असं वाटून सार्वजनिक चर्चा आपण का सुरू करत नाही? बरोबर. म्हणजे मुंबईमध्ये हवामान उष्णतेच्या लाटेवर किती चर्चा होईल? त्यामध्ये आपण सगळ्या लोकांना बोलवत का नाही? हे बघा, बरोबर. लोक जोपर्यंत याविषयी बोलणार नाहीत, हं. लोकांना तोपर्यंत हा प्रश्न खूप महत्वाचा वाटणार नाही. तोपर्यंत म्हणजे खूप मागं आम्हाला एक केंद्रीय मंत्री म्हणाले होते, की "लोग जो हं. मांगते हैं वो हम देते हैं. लोग हं, कहाँ हं. पानी मांगते हैं, अच्छा पानी मांगते हैं, अच्छी हवा नहीं मांगते. जो मांगते हैं वो हम देंगे इलेक्शन में." खरंय, खरंय, तर खरंय. ही मानसिकता फार लोकशाहीचा महत्वाची. हा हं. मग मी काय करणार आहे? हं, माझ्या हं, कॉलनीसाठी, माझ्या गल्लीसाठी मी काय करू शकतो? हं. हा बरोबर. विचार करून जर आत्ताचे तरुण मुलं आले नाहीत, तर त्यांच्या मुलांचं, नातवांचं जे काही भविष्य असेल, ते खूप खरंय. कठीण आहे. म्हणून आत्तापासून आपल्याला एकत्र परस्पर अवलंबनानं एकत्र काम करायला पाहिजे. टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे, आर्थिक निधी उपलब्ध आहे. आपल्याला अनेक एक्सपेरिमेंट्स आता सिद्ध झालेले आहेत, ते करता येतात. ते करून निदान काही डेमॉन्स्ट्रेशन प्रोजेक्ट आपण केले, तर आपल्याला असं म्हणता येईल, की पुढच्या उन्हाळ्याच्या लाटेआधी महाराष्ट्रामध्ये आम्ही निदान 2-4 ठिकाणी काम केलंय, ते बघा आणि त्याप्रमाणे तुम्ही कामाला लागा. खरंय. फार महत्वाची गोष्ट आहे ही, की या सगळ्या गोष्टींच्या बद्दल आपण वेळीच सजग होण्याची गरज आहे आणि मुळात हे प्रश्न किती गंभीर आहेत, याचे धोके आपल्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचले पाहिजेत, त्याची चर्चा होत राहिली पाहिजेत आणि सरकार काय 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 करणार याची वाट न बघता किमान आपण आपल्या पद्धतीनं काही गोष्टी ज्या आहेत त्या त्याच्याबद्दल करत राहिल्या पाहिजेत. उष्णतेच्या लाटेचे हे धोके पुढच्या काळामध्ये कसे वाढत जाणार आहेत आणि आपण पुढच्या पिढीला नेमकं काय देणार आहोत याच्याबद्दल सरांनी तर सांगितलेलं आहेच. त्यामुळं या सगळ्याची चर्चा वेळीच आणि तातडीनं होणं आवश्यक होतं. सर खूप खूप धन्यवाद या सगळ्या सविस्तर चर्चेबद्दल. तुमच्यामुळं खूप महत्त्वाचे मुद्दे आणि पैलू या सगळ्या विषयाचे आम्हाला उलगडले. प्रेक्षकांना पण विनंती आहे, तुम्हाला या सगळ्याबद्दल काही सूचना असतील, प्रतिक्रिया असतील, आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.